नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या ह्या जबरदस्त भागामध्ये सायली आणि अर्जुन आता कुलदैवतेच्या हे देवीच्या मंदिरात आलेले आहेत। तेथे आल्यानंतर सायली लहानपणी प्रतिमा आत्या आणि रविराज काका ह्या आपल्या आईबाबांसोबत तेथे यायची। तेथे आल्यानंतर जे काही घडलेला प्रसंग आहे तो सगळं काही तिला आठवतो आणि त्याबद्दल ती अर्जुनला सगळं काही सांगत असते की तेथे मात्र एक आजी आता जे काही ओटीचं सामान आहे तर ते विकायला बसायच्यात आणि त्यांच्याकडे पेरू वगैरे सगळे काही अगदी मीठ लावलेले पेरू विकायला असायचे। आणि तेवढ्यात तेथे आता एक आजी आणि ते आजी आता ज्या पहिल्या होत्या तर त्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत आणि त्यांच्याच बरोबर त्यांचा नातू त्यांची पिशवी हातामध्ये घेऊन येत असतो आणि आजी काठी टेकत टेकत आलेली आहे। तेव्हा सायली त्या आजींना ओळखते आणि अर्जुनला दाखवते बोट करून की त्या बघा इतर त्याच मावशी आहेत, पण त्यांचं खूप वय झालं। अर्जुन तिला विचारतो की सायली बायको, अगं तू यांना कधी ओळखतेस? आणि सायली मात्र आता तिकडे बोट दाखवते की तेथे एक गुल्फीवाला असायचा पप्पू काका आणि त्यांच्याकडे मात्र ज्या ड्रायफ्रूटच्या गुल्फ्या मिळायच्या तशा गुल्फी या जगामध्ये कधीच कुठेच मिळालेले नाही। आणि त्या गाडीची घंटा वाजवत ते यायचे, गुल्फी ले लो असे म्हणायचे। आणि तेवढ्यात मात्र तो गुल्फीवाला तेथे येतो, गुल्फी ले लो असे म्हणत ते पप्पू काका। तर लगेच आता अर्जुनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि सायली खुशून हसते आणि अर्जुन विचारतो की बायको, या अगोदर तू कधी इथे आलेली आहेस का? त्यावरती सायली म्हणते की अहो छे, मी तर आपल्या कुलदैवतेच्या मंदिरात पहिल्यांदाच येते। त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं तू तर पहिल्यांदाच येते, मग तुला ह्या आजीबद्दल आणि आईस्क्रीम वाल्याबद्दल कसं माहिती? आणि तुला तर इथे एक आंब्याचं झाड होतं हे सुद्धा माहिती आहे। हे पण गाडी बंद पडली होती आणि गाडीमधील मॅप मधील जो रस्ता आहे तर तो सुद्धा काही आपल्याला म्हणजे दिसत नव्हता, तर तूच मला तो रस्ता दाखवत येथे घेऊन आली, हे सगळं तुला कसं माहिती? त्यावरती सायली म्हणते की अहो मी तर तुम्हाला अंदाजाने घेऊन आले। त्यावरती आता अर्जुन विचारतो की म्हणजे इथे काय काय आहे बायको, ह्या सगळं काही तुझा अंदाज आहे का? त्यावर सायली म्हणते की हो बहुतेक। अर्जुन म्हणतो की हो, कोणत्याही मंदिरासमोर ही आजी गुल्फीवाला आणि ही अशी झाडी झुडी असतात हा तर अंदाज आहेच, आणि हे फक्त गुल्फीवाल्याचं नाव पप्पूच आहे हे कोणाला माहिती आहे? तेव्हा आता सायली विचार करते आणि म्हणते की हो बरोबर आहे। अर्जुन म्हणतो की चल आता मंदिरात जायचं, ते पण सावकाश जायचं, चल लवकर। त्यावरती सायली म्हणते की मंदिरात जायचं आणि ते पण पटपट चालत आणि एकत्र। अर्जुन म्हणतो की हे पग अगं ऊन वाढण्या अगोदर आपल्याला मंदिरात पोहोचायचं आहे आणि सावकाश यासाठी की आता रस्ता बघ बरं खाली, माझ्या बायकोच्या पायाला दगड सुद्धा लागायला नकोय, त्यामुळे चल पटपट। आणि तो छत्री धरतोय। सायलीला मात्र हसायला येतं। त्यानंतर आता ते त्या आजीजवळ येतात आणि आता आजीला मात्र अर्जुन पूजेचं ताट मागतो, तर सायली म्हणते की 2 तिखट मीठ लावून पेरू सुद्धा द्या। आजी सायलीकडे पाहते। अर्जुन म्हणतो की बायको अगं येथे पूजेचं साहित्य मिळतं, सगळं काही फुल वगैरे, पेरू नाही मिळत इथे। सायली म्हणते की मिळतंय, थांबा मिळेल। तेव्हा आता सायली विचारते की आजी तुमच्याकडे पेरू मिळेल ना? तर आजी म्हणतात की अगं पोरी, मी आता पेरू नाही विकत, अगोदर मी पेरू विकायचे, खूप वर्ष झाली त्याला, 10 वर्ष झालीत। आमचे पेरूचं झाड आहे तर ते म्हणजे जळून गेलं आणि त्यानंतर मात्र पेरूची टोपली ठेवण्याचं बंद केलं। अगं पण मी पेरू विकायचे हे तुला कसं माहिती ग? आता सायली विचारत पडते। त्यानंतर आता इकडे प्रियाला तपासण्यासाठी जेलमध्ये डॉक्टर आलेले आहेत। तेव्हा आता डॉक्टर चेक वगैरे केल्यानंतर आता तिच्यासाठी काहीतरी गोळ्या औषध वगैरे देतात आणि त्या जेलरला सांगत असतात आणि तेवढ्यात त्या जायला निघतात। तर प्रिया लगेच आता त्यांना थांबवते आणि म्हणते की मॅडम हे बघा, तुमच्या परवानगीनुसार मात्र मी माझ्या घरच्यांना पत्र लिहिलं होतं, त्यांच्याकडून अजून कोणीही आलेलं नाही, म्हणून मला त्यांना कॉल करून सांगायचं, म्हणजे माझ्या सासूबाईंना सांगायचं मी गरोदर आहे, मी सांगू शकशील का? त्यावरती आता ते मॅडम म्हणतात की हे बघा, कैद्यांना मात्र आता सहजरित्या असं जेलमधून फोन घरी नाही करता येत आणि त्यासाठी खास अशी प्रोसिजर असते। त्यावर आता प्रिया म्हणते की हो मी प्रोसिजर पूर्ण करेल, पण काही झालं तरी मला बोलायचं आहे। त्यावरती आता त्या मॅडम म्हणतात की ठीक आहे, मी कॉन्स्टेबलला सांगते आणि त्या तुला थोड्या वेळाने घेऊन येतील। तर प्रिया खूप खुश होते, थँक्यू बोलते। तेव्हा प्रिया आता विचार करते की हे पत्र वाचून मला का ते भेटायला आले नाही हे तर मला कळतीलच, परंतु जेव्हा मी आता घरी फोन त्यांना करेल आणि त्यांना मात्र आता ही गुड न्यूज ऐकून यावंच लागेल माझ्यासाठी धावत। त्यानंतर इकडे अर्जुन सायलीला विचारतो की बायको अगं यांच्याकडे पेरू विकतात हे तुला कसं माहिती बरं? तेव्हा सायली म्हणते की अहो मगाशी तुम्ही देवाच्या बाहेर, आपण मंदिराच्या बाहेर होतो तेव्हा हेच म्हणालात की देवाचे जेथेही मंदिर असतात तर तेथे आता हे सगळं काही विकायला असतंच, सारखंच असतं प्रत्येक ठिकाणी, आणि मग म्हणून मला वाटलं होतं की त्यांच्याकडे पेरू नक्की असतील। आता अर्जुन आजींना म्हणतो की ते पूजेचं ताट द्या
अर्जुन म्हणतो की मी घेतो. सायली म्हणते की नाही अहो मी घेते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही तुला वजन उचलायचं नाही. सायली म्हणते की अहो एवढ्याच्या ताटाचं कसलं वजन आलं, त्या इकडे ते ताट मला पकडायचं आहे. तेव्हा आता सायली ते ताट पकडते आणि खाली बसून आजींना म्हणते की आजी मला आणखीन थोडासा भंडारा देताल का, मला भंडारा उधळायला फारच आवडतं. तेव्हा त्या आजी खूपच खुश होतात. सायलीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत आता त्या ताटामध्ये आणखीन एक भंडाऱ्याची पुडी देतात. आजी विचारतात की अगं पोरी तू लहान असताना ह्या मंदिरात यायची का ग. सायली विचारते की आजी तुम्ही असं का विचारतात. आजी म्हणते की अगं एक छोटीशी पोर होती, तिच्या आई बाबांसोबत यायची, तुझ्यासारखाच मात्र ती आईकडे हट्ट धरायची, ताट माझ्याकडे दे असं म्हणायची. ते ताट तिच्या हातात आलं तर ती सुद्धा अशीच जास्तीचा भंडारा मागायची तुझ्यासारखाच, आणि तिला सुद्धा तुझ्यासारखा भंडारा उधळायला भारी आवडायचं. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही आजी अहो तसं काही नाही, सगळ्या मुलांना हे करायला आवडतंच. आजी म्हणते की हो पण ती पोरगी माझ्याकडे पेरू सुद्धा घ्यायची. तिची आई तिला म्हणायची की मुली तू फक्त पेरू खा, तिखट मीठ लावून खाऊ नको, तिखट लागेल. आणि ती पोरगी म्हणायची नाही मला तिखट मीठ लावूनच पेरू पाहिजे. आणि इने सुद्धा माझ्याकडे तसाच तिखट मीठ लावून पेरू मागितला म्हणून मला वाटलं. तेव्हा सायली आजीकडे बघून हसत असते. तेव्हा सायली विचार करते की ती लहान मुलगी नक्की कोण असेल, तिला सगळं काही माझ्यासारखं करायला आवडायचं. अर्जुन म्हणतो की अगं बरं बायको चल पूजेचं ताट घेतेत ना, मंदिरात जायचं उशीर होतोय. त्यावरती अर्जुन आजींना विचारतो की मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या कुठून आहे. तेव्हा आजींच्या अगोदर सायली लगेच म्हणते की इथेच आहे, ही पायवाट मंदिरातच जाते. तेवढ्यात मात्र आता अर्जुन हसतो आणि म्हणतो की माझ्या बायकोला मात्र इंटरनेट पेक्षा जास्त माहिती असतं. आजींना मात्र आता आश्चर्याचा धक्काच बसता, त्या तोंडाला हात लावून बघत असतात. तेवढ्यात ते पाऊल वाटेने ते पायऱ्यांजवळ येतात. अर्जुन म्हणतो की इतक्या पायऱ्या, आणि बायको तुला इतकं वर जाण्यासाठी जमेल का, इतकं वर आहे का मंदिर. आणि त्यानंतर आता सायलीला ते सायली पाहते आणि तिला लहानपणीचा तो क्षण आठवतो की मंदिरात कुठून जायचं आहे, कारण तिने आता आईबाबांचा हात धरलेला आहे आणि आईबाबा आपण इथून जाऊयात, मला इथून जायला फार आवडतं. लहान ती अगदी दाट झाडी त्यामुळे जरा गारगार वाटतं. तेव्हा मात्र आता सायली लगेच अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की हे बघा इथे खूप दाट झाडी आहेत आणि आपल्याला जाताना गार सुद्धा वाटेल, आपण तिथनं जाऊयात. त्यानंतर अर्जुन तिच्या डोक्यावर छत्री धरून उभाच असतो आणि सायली त्याचा हात धरते आणि त्याला जेथून लहानपणी प्रतिमात्या हे रविराज काका ह्या तन्वीला घेऊन जात होते, सायलीला ते सर्व आठवतं आणि त्याच रोडने ती आता अर्जुनच्या हाताला धरून घेऊन जात असते. अर्जुन म्हणतो की नक्कीच तुला माझ्या मम्माने हे सर्व सांगितलेलं असेल. आता सायली म्हणते की नाही हो, आणि शक्यतो पायऱ्यांच्या बाजूला मात्र एखादी पाऊलवाट तर असतेच म्हणून म्हटलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा म्हणजे तू इंटरनेटवर ह्या मंदिराचे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि म्हणून तुला सगळं काही माहिती आहे. तर मी तुम्हाला असं दाखवते की तुला काहीच माहिती नाही, खरंच तुम्हाला नक्कीच इम्प्रेस करण्यासाठी हे सर्व करतेस ना. आणि तो आता तिला विचारतच असतो. तेव्हा सायली गप्प शांत बसून विचार करत आहे की या मंदिराबद्दल आतापर्यंत मी कुठे काही बघितलं सुद्धा नाही, ऐकलेलं सुद्धा नाही, अगदी आईंकडून सुद्धा मी याबद्दल काहीच ऐकलेले नाही, पण तरी सुद्धा मला सर्व हे कसं माहिती असेल बरं. सायलीच आता ह्या सगळ्याचा विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे महिपतने इन्स्पेक्टर साहेबांना घरी बोलावलेलं असतं. सचिन सुद्धा तेथेच असतो आणि तो आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतोय ही सगळी माझ्या घरातील हत्यारं, आणि कसं आहे की आता मला ह्या हत्यारांची गरज नाही, असं कोणतंही हत्यार मला माझ्या घरामध्ये आता नकोय. त्यावरती सचिन विचारतो की अण्णा अहो पण तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना कधी बोलावलं, मला तर कळलेच नाही. तेव्हा महिपत म्हणतो की हे बघ मला ना माझ्या पापांच्या सगळ्या खुणा मिटवायच्या आहेत, त्यामुळे म्हटलं कशाला वाट बघायची, मनात आणलं आणि लगेच करून टाकले. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना ते सगळं ताब्यात घ्यायला सांगतात आणि तेवढ्यात महिपत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब आता 2 साथीदार आहे महिपतचे तेथे उभेच असतात. आता ते तर महिपतकडे पाहत असतात की महिपत असे का वागतो. तर महिपत आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगत आहे की हे बघा हे 2 साथीदार आहेत, यांनी सुद्धा खूप गुन्हे केलेले आहेत, खून केलेत, माणसांना पळून आणलं, वसुली माणसांचे खून केलेत, त्यामुळे तुम्ही यांना कोर्टामध्ये उभं करा, यांना जी काही शिक्षा होईल तर ती त्यांना भोगून द्या. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा त्यांना तसं अटक नाही करता येणार, यांना जर अटकच करायची असेल तर त्यांची कंप्लेंट करावी लागेल. महिपत म्हणतो की मी करतोय, यांच्या कुटुंबाचा सगळा खर्च मी करायला तयार आहे, पण यांना यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. तेवढ्यात आता महिपतचे साथीदार महिपतला म्हणतात की अहो साहेब तुम्ही असं का करतात, आम्हाला कशासाठी जेलमध्ये पाठवितात, हे बघा मी तुमच्या पाया पडतो, आम्ही ऐकतो म्हणून ते आता दोघेही हात जोडून त्यांच्या पाया पडत असतात. महिपत म्हणतो की हे बघा पोरांनो ऐका, मी जे काही करतो ना ते सगळं काही तुमच्या भल्यासाठी करतो, हे बघा कळलं असेल तुम्हाला, तुम्ही जे गुन्हे केलेले आहेत त्याची शिक्षा भोगा, हे बघा शिक्षा भोगून आल्यानंतर बाहेर नोकरी धंदा काहीतरी अगदी सडळ हाताने करा, आणि तसंही लागलं तर मी त्यासाठी शिफारस करेल, आणि तोपर्यंत
आतापर्यंत तुमच्या कुटुंबाची सगळी खाण्यापिण्याची सोय होईल, कळलं का? तेव्हा आता सचिन तर हे सगळं काही बघून हँग होतो. तो विचार करतो की हा मैपत डोक्यावर पडला की काय? जेलमधून सुटण्यासाठी याचं चांगलं वागणं हे ठीक होतं, पण आता मात्र स्वतःच्याच माणसाला अरेस्ट करायला सांगतोय. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, आम्ही त्यांना अटक तर करू, पण तुम्ही हे सगळं इतकं अचानक कसं करतात? त्यावरती मैपत म्हणतो की हे बघा अचानक नाही, हे बघा जेलमध्ये मी राहिलो तेव्हा मी खूप काही शिकलो आणि त्या अंधारात मी राहिलो आणि हे बघा तेथे मात्र अंधारात राहिल्यानंतर तेथे मात्र त्या मनशांतीमुळे मला मात्र त्या एका प्रकाशाकडे नेण्यात आलं. त्यामुळे मला त्या अंधारात ऐवजी आता शांत जगण्याची अगदी हौस लागलेली आहे. कारण मला आता अगदी आजूबाजूला गोळ्यांचे आवाज, बंदुकीचे आवाज असं काही नको माझ्या आजूबाजूला, फक्त आणि फक्त मला भजन आणि कीर्तन यांचेच आवाज ऐकायला हवे आहेत. आणि देवाला हात जोडतो आणि म्हणतो की देवा माझ्याकडे लक्ष दे. तेव्हा तसा हा सचिन तर बघत आहे की हा मैपत डोक्यावर पडला की काय, का असा वागत असेल. सचिनला मात्र आता ह्या मैपतचं वागणं खटकतं. त्यानंतर सायली इकडे मंदिरात अर्जुनला त्या पायवाटेने घेऊन येत असते आणि लहानपणीचं सगळं काही सांगते की खूप काही दाट झाडी होती आणि अगदी बावळीचं एकता अरण्य जंगल सुद्धा होतं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की थांब आपण आता पाणी पिऊयात. अर्जुन तिला आपल्या बॉटल मधील पाणी प्यायला देतो आणि आता पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर दोघेही आता परत मंदिरात जायला निघतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं बायको, तू तर आतापर्यंत इथे आलेली नाही, मग तरी सुद्धा तुला बऱ्याचशा काही गोष्टी माहिती आहे ग. तेथे मात्र आता सायलीला मात्र ते इच्छापूर्ती मंदिर दिसतं, जेथे लहानपणी ती रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्यासोबत रोज कायम यायची आणि तेथे आता तो श्लोक वगैरे म्हणायची. आणि सायली मात्र आता त्या इच्छापूर्ती गणपतीच्या त्या झाडाखाली मंदिर आहे तर तेथे उभी राहते, सारखी पाहत असते. अर्जुन विचारतो की बायको, अगं तू इथे का थांबलीस? तेव्हा सायली म्हणते की अहो हे बघा येथे इच्छापूर्ती मंदिर आहे. आता अर्जुन म्हणतो की नाही अगं इथे काही नाही, इथे फक्त पानं आहेत, आपण मंदिरात जाऊया. तेव्हा आता सायली म्हणते की नाही खरंच इथे एक मंदिर आहे गणेशाचं. तेव्हा आजूबाजूचे जे काही दर्शनासाठी आलेले लोक आहेत भाविक, ते सगळे काही आता तेथे उभे राहतात आणि सायली आणि अर्जुनकडे पाहत असतात. तेव्हा आता सायली म्हणते की थांबा मी तुम्हाला दाखवते, आता आहेच तेथे मंदिर. अर्जुन म्हणतो की थांब. तेव्हा तो पिशवा वगैरे आहे तर तो खाली ठेवतो. सायली आता तेथे त्या झाडाखाली बसलेली आहे. तेव्हा आता सायली मात्र हाताने ते पालोपाचोळा मागे घ्यायला जाते, परंतु अर्जुन म्हणतो की नको तुझ्या हाताला लागेल, म्हणून तो तिला हातामध्ये घालण्यासाठी ग्लोव्ज देतो. तेव्हा आता तेथे काही जोडपी उभी आहेत आणि ते सगळं काही आता सायली आणि अर्जुनचंही बघत आहे. ती बाई लगेच आपल्या नवऱ्याला म्हणते की बघितलंस का, अहो तिचा नवरा किती काळजी घेतो आपल्या बायकोची. आणि तेवढ्यात दुसऱ्या ताई म्हणतात की खरंच पोरी तू खूप नशिबान आहे, असा नवरा सगळ्यांना नाही मिळत ग. तेव्हा अर्जुन हसतो. अर्जुन हसून म्हणतो की ऐकलंस का बायको, अगं तुझ्या नवऱ्याला मात्र त्या सगळ्यात जास्त बेस्ट नवरा म्हणतात. सायली म्हणते की तुम्ही बसा तुमची कौतुक ऐकत, मला हे करून द्या. म्हणून सायली आता तो पालापाचोळा सगळं काही बाजूला घेते. अर्जुन म्हणतो की थांब मी तुला मदत करतोय, म्हणून अर्जुन सुद्धा हातामध्ये ग्लोव्ज घालतो आणि सायली तोंडाला आता कार्प वगैरे बांधून ते सगळे काही साफसफाई करत असतात. आणि तेवढ्यात तेथे आता ते खरंच गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. आता आजूबाजूचे जे काही जमलेले भाविक आहे ते तर आश्चर्याने पाहतच असतात की खरंच तेथे गणपती बाप्पांची मूर्ती निघाली म्हणून. आणि सायली आता हात वगैरे धुते. अर्जुन सुद्धा आता गणपती बाप्पांची ती मूर्ती पाहून खूपच खुश होतो. तेव्हा आता सगळेजण मात्र आता हे त्या गणपती बाप्पांना हात जोडतात आणि प्रार्थना करत आहे. आणि सगळेजण मात्र आता हे बघतच आहे, हात जोडून देवाच्या पाया पडतात. सायली आणि अर्जुन आता श्लोक म्हणतात आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आता सगळेजण त्या देवाला नमस्कार करतात. तेवढ्यात आता एक दुसरा भाविक आहे ते म्हणतो की खरंच थँक्यू बरं का ताई, मी खूप वर्षापासून ह्या मंदिरात येतोय, परंतु मला हे गणपती बाप्पाबद्दल काहीच माहिती नव्हतं. आज मला तुमच्यामुळे हे सर्व कळाले की येथे मंदिर आहे म्हणून. आता सगळेजण मात्र त्या देवाच्या पाया पडतात, फुल वगैरे वाहतात. सायली आणि अर्जुन पाया वगैरे पडून आता आपल्या पिशव्या वगैरे घेऊन पुन्हा आता मंदिरात यायला निघतात. त्यानंतर आता इकडे कल्पना आणि विमलताईंची सगळी काही तयारी सुरू असते. प्रताप म्हणतो की अगं कल्पना, अर्जुनचा मेसेज आलेला होता, मंदिरात पोहोचले सुद्धा. आता कल्पना म्हणते की हो ना बरं झालं वेळेत पोहोचले, कारण आता कसं आहे की सायलीला ऊन नाही लागणार. आणि तेवढ्यात विमलताई म्हणतात की वहिनी अहो सायलीताई घरात नाही, घर किती शांत शांत वाटतं ना, नाहीतर अर्जुन दादांचं कसं आहे की घरभर बायको 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 म्हणून ओरडत असतात. तेव्हा कल्पना सुद्धा खूपच हसते आणि म्हणते की हो ना अगदी खरं आहे. तो आता प्रताप म्हणतो की अगं आपण पूर्णही नाही येत का? विमलताई म्हणतात की हो मी त्यांना सांगितलं जेवायला यायला आणि त्या येतातच. मी तेवढ्यात आता अस्मिता मात्र कल्पना आणि विमलला आवाज देते आणि आवाज दिल्यानंतर पटकन इकडे या असं म्हणते. तर कल्पना म्हणते की काय झालं, अस्मिताचाच आवाज आहे ना.
का बोलवलं असेल. आणि तेवढ्यात मात्र आता ते दोघेही अस्मिताच्या रूम मध्ये जातात. तर प्रतापला फोन येतोय आणि फोनवर तो बोलत आहे फाईल वगैरे कशा तरी बद्दल. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली त्या पाऊल वाटेने येत आहेत. आता अर्जुन विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं बायको, इथे कुठे बसायला जागा आहे का? कारण तुला आरामाची गरज आहे, आपण जरा वेळ बसूया. तेव्हा आता सायली म्हणते की अहो इथे तर जागा नाही, परंतु पुढे गेल्यानंतर बर्फाचा गोळा विकणारे एक काका आहेत आणि तेथे मात्र झाडाचा पार आहे, त्या पारावर आपण बसूया. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं काय बोलतेस बायको, इथे कुठे बर्फाचा गोळा विकणारे काका असतील, आणि अशी लोक आहेत तर नॉर्मली मात्र ती मंदिराच्या बाहेर गेट जवळ असतात, आता आतमध्ये कुठे असतील ते. सायली म्हणते की अहो तुम्ही चला तर खरं, बघा पुढे काय आहे ते. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे चल, आणि तो छत्री धरून आता तिला मंदिरात घेऊन येतोय. त्यानंतर पूर्णाजी आता बाहेर जेवायला येतात, पण बाहेर डायनिंग टेबलवर कोणी नसतं. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अरे जेवणाची तयारी सगळी झालेली आहे आणि इथे तर कोणीच नाही, सगळेजण मात्र कुठे गेले असतील. त्यानंतर मात्र आता अर्जुन आणि सायली इकडे मंदिरात येतात आणि तेथे बर्फ विकणारे जे काही गोळा विकणारे काका आहेत तर ते समोर दिसतात. तर आता अर्जुन विचारतो की अरे या मंदिराबद्दल मलाच काही माहिती नाही, पण तुला कसं माहिती हे सर्व? त्यावरती आता सायली म्हणते की अहो हे बघा परत परत मला तुम्ही तेच विचारू नका, चला मला आता गोळा खायचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की गोळा आणि तुला अजिबात नाही मिळणार. सायली म्हणते की का मिळणार नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं बघ, अगं ती रस्त्यावरची गाडी आहे, पाणी वगैरे कुठलं वापरतात आपल्याला काय माहिती, आणि जर बाळाला सर्दी झाली तर. तेव्हा आता सायलीला खूप हसायला येतं. अहो पोटात कधी बाळाला सर्दी होते का हो, काही कसं बोलता हो तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मी नाही घेणार. तर सायली म्हणते की हे बघा मला बर्फाच्या गोळ्याचे डोळे लागलेले आहेत असं समजा, आणि ते डोळे पुरवात चला लवकर. अर्जुन म्हणतो की नाही नाही हे बघ तुला बाहेरचं खाणं अलाउड नाही. तेव्हा सायली म्हणते की अहो असं काय करतात तुम्ही, माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, त्याचा विचार करा ना तुम्ही. मी काहीच ऐकून घेणार नाही, ते काही नाही, मला बर्फाचा गोळा खायचा म्हणजे खायचाच. अर्जुन म्हणतो की नाही नाही ते बघ त्याकडे लिंबू पाणी आहे, आपण लिंबू पाणी पिऊया. तेव्हा आता तो त्या गाडीजवळ येतो आणि म्हणतो की दादा आम्हाला एक लिंबू पाणी द्या. तेव्हा तर तो त्यातील जवळचं पाणी घ्यायला सुरुवात करतो, परंतु अर्जुन म्हणतो की एक मिनिट आमच्याजवळ पाणी आहे, तुम्ही ते पाणी वापरू नका, मी तुम्हाला आमच्या जवळचं पाणी देतो आणि याने लिंबू पाणी बनवा असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते की अहो काय करतात? अर्जुन म्हणतो की काळजी घ्यायला नको का? त्यानंतर मात्र इकडे प्रियाला घरी फोन करायचा असतो कल्पनाच्या मोबाईलवर. सगळी काही प्रोसिजर पूर्ण होते. प्रिया विचारते की आता प्रोसिजर पूर्ण झालेली आहे, मी करू ना कॉल? त्यावरती त्या मॅडम म्हणतात की हो ठीक आहे, पण तू अगोदर सही कर आणि तुला कोणत्या नंबरवर यातून कॉल करायचा आहे ते सांग. तेव्हा आता प्रिया म्हणते की हा नंबर आहे तर तो माझ्या मिस्टरांचा आहे, आणि हे बघा मला त्यांच्याशी नाही तर माझ्या सासूबाईंशी बोलायचं आहे. खालचा नंबर आहे ना तो सासूबाईंचा आहे. त्यावरती आता ते मॅडम कॉन्स्टेबलला म्हणतात की ठीक आहे, यामधून हा कॉल काढा आणि यांना कॉल करून द्या. आणि त्या प्रियाला घेऊन आता तिथे फोन करायला येतात. तेव्हा आता प्रिया तिथे येते. प्रिया आता मनात म्हणत असते की बरं झालं तेव्हा मी कल्पी आणि अश्विन या दोघांचे नंबर दिलेले होते, नाहीतर आता तर मला नंबर सुद्धा कल्पीचा आठवला नसता. बरं झालं त्यावेळेस मी सगळं काही चांगलं केलं होतं. तेव्हा आता त्या लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या फोन लावून देतात आणि प्रियाला म्हणतात की रिंग जात आहे, आणि आता ती फोन आता हातात घेते आणि म्हणते की कल्पे कॉल घे, कल्पी कॉल घे, उचल ग कॉल उचल. म्हणून तिला आता घाई झालेली असते की केव्हा कल्पी फोन उचलेल. त्यानंतर अर्जुन आणि सायली त्या बर्फाचा गोळा असणाऱ्या गाडीजवळ आहेत. सायली त्यांना विचारते की अरे दादा इकडे कोणी अगोदर ह्या गाडीवर दुसरे काका असायचे का? तो दादा म्हणतो की हो ही गाडी माझे बाबा चालवायचे, पण कोविडच्या काळामध्ये ते गेले आणि त्यानंतर मात्र ही गाडी मी चालवायला घेतली. तेव्हा तो दादा विचारतो की पण तुम्ही माझ्या बाबांना कसं ओळखतात? तेव्हा आता सायली म्हणते की ओळखत नाही. तर अर्जुन विचारतो की तू मग असं यांना का विचारते, ऑन द वे हे कनेक्शन तुला कसं माहिती? आणि परत तो विचार करतो आणि म्हणतो की अच्छा तू लहान असताना मात्र बधूभाऊंच्या सोबत इथे आली असेल म्हणून तुला हे सगळं काही माहिती आहे बहुतेक, म्हणूनच तू माझी मस्करी करत आहेस. त्यावरती सायली म्हणते की अहो मी तुम्हाला कसं सांगू की या अगोदर मी खरंच इथे नाही आलेले. तेव्हा आता सायली आपल्या मनातच विचार करते की खरंच या अगोदर मी खरंच इथे कधीच आलेली नाही, पण तरी सुद्धा मला असं का वाटतंय येथील ही सर्व जागा झाडी वगैरे सगळं काही माझ्या ओळखीचं का वाटत असेल. तेव्हा अर्जुन आता त्या दादाला 2 लिंबू पाणी बनवायला सांगतो, जे मी पाणी दिलेलं आहे त्याने बनव. तेव्हा सायली म्हणते की अहो आपल्याकडील पाणी का देतात, कोणी असं करतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी करतोय, आणि तुला लिंबू पाणी हवं आहे ना तर मिळेल, आपल्या घरच्या पाण्याने बनलेलं तुला मिळेल.
तेव्हा सायली म्हणते की काय हो तुम्ही पण. तेव्हा आता अर्जुन त्या मुलाला म्हणतो की अरे अरे लिंबू धुवून घे अगोदर लिंबू. सायली म्हणते की तुम्ही फार अति करतात. अर्जुन आता त्याला म्हणतो की अरे चाकू सुद्धा धुवून घे ना लिंबू कापण्या अगोदर. तेव्हा सायली अर्जुनकडे रागाने पाहत असते. तर अर्जुन म्हणतो की बाळाला काही सर्दी वगैरे व्हायला नको. आता सायली त्याच्याकडे पाहते. तर इकडे आता पूर्णाई सगळेजण कुठे गेले असतील म्हणून पाहत असते. आणि तेवढ्यात ती सोफ्यावर बसायला येते. परंतु आता कल्पनाचा फोन तेथेच असतो. आता कल्पनाच्या फोनवर प्रियाचा फोन येत आहे म्हणून फोन वाजतोय. आता पूर्णाजीचं लक्ष जातं. पूर्णाजी कल्पनाला आवाज देते की कल्पना अगं तुझा फोन वाजतोय. तर कल्पना आवाज देते की पूर्णाई कुणाचा कॉल आहे. तेव्हा आता पूर्णाई चेक करते आणि म्हणते की माहिती नाही अगं अननोन नंबर आहे. तेव्हा आता कल्पना आतून आवाज देते की पूर्णाई जरा बघता का मी बाळाला घेतलेला आहे. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की बरं घेते. आणि पूर्णाई आता फोन घेते. तर हॅलो म्हणते आणि कोण बोलत आहे असं विचारते. तेव्हा आता प्रियाला इकडे समजतं की नक्की पूर्णाई आहे. आणि ह्या म्हातारीने माझा कॉल घेतला म्हणून देव माझ्या बाजूने दिसतोय. तिला तर आनंदच होतो आणि ही तर कल्पीच्या अगोदर विरघळेल असं आता प्रियाला वाटतं. तो पूर्णाजी हॅलो हॅलो करत असते. तर प्रिया खुशच म्हणते की हॅलो पूर्णाजी अगं मी प्रिया बोलते तुझी तन्वी. तेवढ्यात आता पूर्णाजीला धक्काच बसतो. पूर्णाजी म्हणते की तन्वी. तर प्रिया म्हणते की पूर्णाजी अगं प्लीज प्लीज तू फोन ठेवू नकोस. प्लीज माझं ऐकून घे. हे बघ अगं हे मला मान्य आहे पूर्णाजी की मी तन्वी बनून तुमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे ग. पण हे बघ पूर्णाजी अगं मला मिळायची आहे ती शिक्षा मिळाली आहे ग. आणि हवं असेल तर तू कधीही मला माफ करू नकोस. सायलीने जेव्हा मला लाथा मारून घराच्या बाहेर काढलं तेव्हाच मात्र मी माझा धडा शिकले. मला माझं खरं काही चूक समजली. प्लीज अगं प्लीज मला आणखी शिक्षा नकोय ग. तेवढ्यात मात्र पूर्णाजीला आता चक्कर यायला सुरुवात होते. पूर्णाजी तेवढ्याच आता तिच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि ती चक्करून तेथे सोप्यावर पडते. तेव्हा इकडे प्रिया म्हणते हॅलो हॅलो प्लीज प्लीज अगं पूर्णाजी माझं बोलणं ऐकून घे. अगं पूर्णाजी मी गरोदर आहे. अश्विनचं मूल माझ्या पोटात आहे. अश्विनच्या बाळात आई मी होणार आहे. प्लीज अगं पूर्णाई प्लीज. आणि तेवढ्यात फोन खाली पडलेला असतो आणि पूर्णाई बेशुद्ध झालेली आहे. प्रियाचं हे जे काही आता गुड न्यूज आहे ती काही पूर्णाईने ऐकलेली नसते. प्रियाचं बोलणं सुरूच असतं की अगं पूर्णाजी तू पणजी होणार आहेस त्यामुळे प्लीज अगं आजी तुझ्या नाचसुनीला आणि तुझ्या येथून घेऊन जा प्लीज. आणि प्लीज तू काहीतरी कर. अर्जुनला समजाव आणि तो मला काहीतरी पुराव्याच्या आधारे नक्की सोडेल त्यामुळे प्लीज तू त्याला सांगशील ना. आणि पूर्णाजी तू काढशील ना मला इथून बाहेर. हॅलो पूर्णाजी हॅलो अगं प्लीज बोल ना काहीतरी तू सोडवशील ना मला इथून. आणि तेवढ्यात लेडीज कॉन्स्टेबल प्रियाच्या जवळ येतात आणि प्रियाचं बोलणं सुरू असतं की पूर्णाजी तू सोडवशील ना. पूर्णाजी अगं माझं ऐकून घे. पण तिकडे पूर्णाजी काही ना ऐकत ती बेशुद्ध पडलेली आहे. प्रियाला असं वाटतं की पूर्णाजी ऐकते आणि तेवढ्यात लेडीज कॉन्स्टेबल प्रियाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतात आणि प्रियाला म्हणतात की वेळ संपलेली आहे. 3 मिनिटाचीच कॉलला परवानगी मिळाली होती त्यामुळे आता वेळ संपली. तेव्हा आता प्रिया डोक्याला हात लावते. ह्या म्हातारीने सगळं काही ऐकलं असेल ना ती मला सोडवायला येईल ना. आणि त्यानंतर प्रताप मात्र आता फोनवर बोलून खाली येतच असतो ती फाईल वगैरे शोधून. आणि तेवढ्यात मात्र पूर्णाई मात्र खाली पडलेली त्यांना दिसते. तेव्हा आता प्रताप बघतो तर त्याला धक्काच बसतो. त्याच्या हातातील मोबाईलच खाली पडतो आणि तेवढ्यात कल्पना आणि विमलताई सुद्धा धावतच येतात. प्रताप जोरात आता पूर्णाई असं ओरडतो. कल्पना आणि विमलला मोठा धक्का बसतो. त्यानंतर मात्र आता इकडे सायली आणि अर्जुन मंदिरात आलेले आहे. आता ते देवी आईचं दर्शन घेत आहे. तर अर्जुन आता देवाला हात जोडत म्हणतो की थँक्यू देवा तू इतकं मोठं सुख मला दिलंस. आता मी बाबा होणार आहे आणि माझी इतकीच इच्छा आहे माझ्या बायकोची आणि माझ्या बाळाची हेल्थ चांगली असून दे. तेव्हा आता सायली ही मनात देवाला हात जोडते की देवा माझ्या बाळाला आरोग्य दे. माझ्या मधुहोंना लवकरात लवकर बरं कर. माझ्या दोन्ही कुटुंबाला लवकरात लवकर सुखी ठेव. अश्विन भाऊजी आणि अस्मिता ताई यांच्या आयुष्यातील सगळी काही संकट दूर होऊन दे. आणि तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवर कॉल येतोय. अर्जुन सायलीला खुणावतो की मी फोन घेतो बाहेर आहे. तर अर्जुन सायली दर्शन वगैरे घेतात. अर्जुन लगेच फोन घेऊन बाहेर जातो. सायली आता मनोभावाने देवाला हात जोडून प्रार्थना करत आहे. तेव्हा मात्र आता जे काही खंडेरायाच्या मंदिरात आता सायली आणि अर्जुन आलेले आहे. देवाचं दर्शन वगैरे घेऊन मात्र आता सायली आता त्या मल्हार देवाला हात जोडून आता उभी राहते. डोळे बंद करते आणि तेवढ्यात तिथे तिला आता लहानपणीचा तो भूतकाळ पुन्हा आठवतो की एळकोट एळकोट जय मल्हार. आणि सायलीला मात्र ती लहानपणची तन्वी पुन्हा दिसते. सायलीला सगळं काही स्पष्ट आठवतं. सायली मात्र डोळे बंद करून तिला ते आठवत आहे आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजते. तेव्हा सायली भानावर येते आणि डोळे उघडून आपल्या पिशवीतील मोबाईल पाहते. सायली आता फोन घ्यायला बाहेर येते. फोन उचलते. हॅलो म्हणते. प्रतिमात्याचा फोन असतो. प्रतिमात्या विचारतात की सायली अगं मी तुला ते गर्भसंस्काराच्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं ते मला मिळालं. तू घरी आहेस का मी तुला देते. तेव्हा आता सायली म्हणते की नाही प्रतिमात्या अहो आम्ही कुलदेवतेच्या दर्शनासाठी आलोय आणि सकाळीच निघालो आहेत. तेव्हा प्रतिमात्या खुश होतात आणि म्हणतात की अरे वा बरं झालं ही कल्पनाला तर सुचलं आणि खूपच छान आहे ते कुलदैवत. जेव्हा तन्वी लहान होती ना तर तन्वी नेहमी तेथे जायची. हे ऐकल्यानंतर आता सायली विचारते की काय बोलतात.
की तुम्ही आणि तन्वी लहान असताना इथे यायच्यात का? प्रतिमा आत्या म्हणते की हो अगं आम्ही खूप वेळा यायचो. तन्वीचा हट्टच असायचा तसा आणि तेथे जायचं म्हटल्यानंतर तन्वीला खूपच आनंद व्हायचा. ती खूप बागडायची आणि तेथे मात्र फुलवाले, चपला सांभाळणारे सगळे काही तिच्या ओळखीचे झालेले होते. आता सायली विचारते की म्हणजे हे सगळं काही तन्वीच्या आवडतं आणि येथे येण्याचं तिचं देऊळ आहे तर? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की हो तिला फारच आवडायचे तिथे जायला. आणि सायली हे बघ तुम्ही आता दर्शन घ्या, आपण नंतर बोलूयात. हे बघ सायली काही फार ऊन लागून देऊ नकोस, पाणी, लिंबू सरबत असं काहीतरी म्हणजे बऱ्याच वेळे पीत राहा. तेव्हा आता सायली हो म्हणते, परंतु सायलीला मात्र एक वेगळाच धक्का ती वेगळंच विचारत असते. म्हणजे तन्वी येथे यायची. तेव्हा सायली पुन्हा मंदिरात येते आणि खंडोबाचं दर्शन घेते. तेव्हा आता ती देवाला हात जोडून पुन्हा म्हणते की देवा मी पूर्ण आजीला म्हणजे तन्वी म्हणण्याचं जे काही नाटक करत आहे तेव्हापासून मला माझ्यासोबत हे नक्की काय घडत आहे आणि मी तन्वीला आवडणाऱ्या मंदिरात कसे आले, ती मला दिसणारी ती पाठमोरी मुलगी खरंच तन्वी असेल का आणि ती मला का दिसत असेल? जोपर्यंत मला धड काही कळत नाही तरी आता मग हे सर्व कुणाला म्हणजे यांना आणि ह्या सगळे काही घडलेल्या घटना माझ्यासोबत घडत आहे. या सगळ्या काही विचित्र भासाबद्दल मी आता सगळ्यांना कसं सांगू? आणि देवा आता तूच मला माझ्या प्रश्नांची उत्तर दे आणि देवा मला कोणता तरी असा काहीतरी संकेत दे. तेवढ्यात आता सगळेजण एलकोट एलकोट जय मल्हार असं म्हणतात. तेवढ्यात खरंच खंडेरायाचा चमत्कारच होतो. एलकोट एलकोट जय मल्हार असे घोंगडी घेणारे एक बाबा तेथे येतात. सगळेजण त्यांच्या पाया पडतात. सायली त्यांच्याकडे पाहतच असते. तेव्हा ते बाबा सायलीच्या जवळ येतात. तेवढ्यात ते बाबा आता ते सायली समोर येऊन उभे राहिल्यानंतर सायली त्यांच्याकडे पाहत असते. बाबा म्हणतात की मुली बऱ्याच प्रश्नांची उत्तर तू शोधतेस ना, त्यामुळे मिळणार तुझ्या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं तुला लवकरच मिळणार, मात्र ती उत्तरं तुला शोधावी लागतील. बालपणापासून जे जे काही तू गमावलेलं आहेस ते सगळं काही तुला परत मिळणार आहे. एवढं पुण्य तू कमवलेलं आहेस. सत्याच्या शोधात मात्र तुझं सुख तुला आपोआप सापडेल. देव तुझं भलं करो एलकोट एलकोट जय मल्हार. आणि ते बाबा मात्र आता सायलीच्या हातामध्ये एक खोबऱ्याची वाटे देतात आणि एलकोट 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 जय मल्हार असं म्हणत निघून जातात. सायली मात्र आता देवाला पुन्हा हात जोडते आणि तेवढ्यात अर्जुन तेथे येतो. देवाला हात वगैरे जोडतो आणि सायलीला म्हणतो की बायको दर्शन झालं ना मनासारखं, आता आपण निघूयात. परंतु सायली सारखं आता त्या म्हणजे मंदिराकडे पाहत असते, त्या मूर्तीकडे. तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली आता गाडीतून घरी येत आहे. अर्जुन विचारतो की मला आता बायको खरं सांग, मम्माने मात्र तुला ह्या मंदिराबद्दल सर्व काही सांगितलेलं होतं. तेव्हा आता सायली विचार करते की माझं मलाच कळत नाही की नक्की हे माझ्याबरोबर काय चाललं. त्यानंतर इकडे लेडीज कॉन्स्टेबल मात्र प्रियावर खूपच ओरडतात. घरचे एकदा तरी इथे फिरकले का आणि त्यांना हे तुझं पोरच नको असेल. तेव्हा आता प्रिया खूपच म्हणजे रागावते आणि म्हणते की आता असं काहीतरी करावं लागेल की सगळे सुभेदार इथे धावत येतील. त्यानंतर आता सायली अर्जुन घरी आलेले आहेत. पूर्णही अजूनपर्यंत बेशुद्ध आहेत. तेव्हा सायली पूर्णाई जवळ येते आणि पूर्णाची असं म्हणते. तेव्हा आता लगेच पूर्णाची डोळे उघडते आणि कुठे आहे तन्वी असं विचारते. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की अहो ही काय तुमची लाडकी तन्वी? पूर्णाजी म्हणते की लाडकी तर आहेच, तर तन्वी नाही आणि ही तर सायली आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.